सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही ई-पीक पाहणी केलेली असेल तर तुम्हाला मिळणार तब्बल 19,000 रुपये वाटप सुरू, जी की या जिल्ह्यांमध्ये नवीन यादी इथं जाहीर झालेली आहे. तर आता जर तुम्ही ई-पीक पाहणी केलेली असेल तर अशा शेतकरी बांधवांसाठी आर्थिक मदत म्हणून 19,000 रुपये जे की या जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात आणि या पात्र शेतकऱ्यांना. तर आता यादी कशा पद्धतीने तर पाहायचं आहे. यामध्ये नागपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा तर या काही जिल्ह्यांमध्ये वाटप 19,000 रुपये ज्या शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे. तर आता पीक नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्तीमुळे मदत ज्या कोणी शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी केलेली आहे तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता पीक विमा दावा सक्रिय, शासनाकडून अनुदान. तर आता ई-पीक पाहणी केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना ज्यांनी अचूकपणे ई-पीक पाहणी केलेली आहे तर अशा लाभार्थ्यांना 19,000 रुपये इथं आता मिळत आहे. किती? 19,000 रुपये. यामध्ये आपल्याला ई-पीक पाहणी म्हणजे पिकाची नोंद इथं करायची राहते सातबाऱ्यावर. तर तुम्हाला जे की ई-पीक पाहणीच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून. तर आता ई-पीक पाहणी का करणे आवश्यक आहे ते सुद्धा आपण इथं जाणून घेणार आहोत. तर आता पीक विमा मिळवण्यास मदत, नुकसान भरपाई जलद गतीने मिळते, अनुदान अचूकपणे माहिती, तुमचे नाव यादीत आहे की नाही कशा पद्धतीने तर पाहायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जे कोण ई-पीक पाहणी केलेली आहे तर त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता की यादीमध्ये नाव आहे की नाही. त्याचप्रमाणे ग्रामसेवक, तलाठी कार्यालय, त्याचप्रमाणे कृषी सहाय्यकाकडे माहिती घेऊ शकता. ई-पीक पाहणी जे काही ॲप्स आहे त्याद्वारे तुम्ही चेक करू शकता. यामध्ये जे काही कागदपत्र आहेत तर यामध्ये आधार कार्ड, 7/12, बँकेचं पासबुक तर हे तुम्हाला इथं लागणार आहे. तर यामध्ये ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने काय करायचं आहे ते मी इथं सांगत आहे. सर्वप्रथम तुम्हाला कृषी कार्यालयामध्ये तुम्हाला लेखी अर्ज इथे द्यायचा आहे. त्याचप्रमाणे पीक विमा कंपनी असेल, ग्रामपंचायत असेल तर आता यामध्ये तुमचं अर्जामध्ये नाव आहे की नाही चेक करा. यामध्ये तुमचं नाव, सर्वे क्रमांक, पिकाचा तपशील आणि ई पीक पाहणी केल्याची दिनांक. तर आता ई पीक पाहणी का महत्त्वाची आहे हे आपण इथं थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर आता पीक विमा मिळवण्यासाठी आवश्यक. तर आता पिकाची नोंद सातबारावर जर तुम्ही केलेली असेल तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे इथं आता मिळत आहे. ज्यांनी कोणी ई पीक पाहणी केलेली आहे त्यांनाच. त्यानंतर दुसरं जे त्यामध्ये नुकसान भरपाई जलद गतीने मिळते. तर नुकसान भरपाईसाठी 28,000 पर्यंत भरपाई इथं तुम्हाला मिळू शकते. यामध्ये पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ यामुळे बाधित झालेले असेल तर. अनुदानासाठी यामध्ये पात्र तर जे काही भरपूर योजना राहतात त्यामध्ये 10,000 पर्यंत रब्बी अनुदान योजना असेल. त्यानंतर तुम्हाला अनुदान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथं पैसे तर देण्यात येते. यानंतर ई पीक पाहणी करण्याची जी काही वेळ आहे त्याचप्रमाणे जुलै ते सप्टेंबरपर्यंत राहते. आता हे जे कालावधी निघून गेल्याच्या नंतर तुम्ही जे की तलाट्याकडून जे काही नेमून दिलेल्या सहाय्यक आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता. तर आता रब्बी नोव्हेंबर ते जानेवारी आता ज्यांची कोणाची राहिलेली असेल, डेटसुद्धा गेलेली असेल, पण तलाठ्याच्या माध्यमातून जे काही पेरे आहेत ते चढवता येते तर त्यांच्याकडून चढून घ्या. त्यानंतर फेब्रुवारी ते मार्च तर असा जे काही शेड्यूल आहे त्याचा 19,000 रुपयाची मदत कशी मिळते. तर आता यामध्ये पीक विमा भरपाई, आपत्ती मदत, पीक विमाचा दावा, राज्य शासन अनुदान तर अशा माध्यमातून या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं जमावण्यास सुरुवात. तर यामध्ये सर्वप्रथम भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, जे की अमरावती तर या जिल्ह्यांमध्ये 19,000 रुपये या हेक्टरप्रमाणे पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे. यानंतर यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, नाशिक जिल्हा झाल्याच्या नंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर तर अशा या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं ई पीक पाहणी केली पण पैसे आले नाहीत. तर आता ज्या कोणी शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांना पैसे जर आले नसतील तर बँक खाते आधारची लिंक आहे की नाही चेक करा. IFSC कोड तुमचा चुकला का हा चेक करा.
यानंतर तुमची ई पीक पाहणी अपूर्ण आहे का हे तुम्ही चेक करून घ्या. तुमच्या नावावर शेतजमीन आहे की नाही चेक करा. पडताळणी प्रलंबित आहे का चेक करा. बँक पासबुक, आधार कार्ड आणि सातबाऱ्यावरचं नाव तुमचं बरोबर आहे की नाही चेक करून घ्या. त्यानंतर अर्जाचा जो काही नमुना आहे तलाठी साहेब तुमचं जे काही ग्रामपंचायत आहे ते टाका. तालुका आणि जिल्हा. ई पीक पाहणी केलेली असून अद्यापही अनुदानाची रक्कम खात्यामध्ये जमा झालेली नाही. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव येईल, राहणार, सर्वे नंबर, संपूर्ण नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, पिकाचा प्रकार कोणता आहे ते, ई पीक पाहणी केलेल्याचे दिनांक आणि साईन करा. यानंतर किती दिवस वाट पाहायची आहे तर यामध्ये पडताळणीस यामध्ये 15 ते 30 दिवस लागू शकते. टप्प्याटप्प्याने पैसे तर येणार आहे. ई पीक पाहणी केली नाही तर होणारे जे काही परिणाम आहे त्यामध्ये ई पीक पाहणी जर केली नाही तर पीक नुकसान भरपाई मिळू शकत नाही. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, पूर्ण नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे जेवढे काही हानी होईल तर यांना ₹1 मिळणार नाही. पीक विमा दावा रिजेक्ट होऊ शकतो. तर पीक विमा ज्या शेतकरी बांधवांनी भरलेले आहेत तर त्यांना पीक विमा देखील इथं मिळणार नाही. ₹1 शासनाकडून अनुदान, त्यामध्ये अनुदान, नैसर्गिक आपत्ती, त्याचप्रमाणे रब्बी अनुदान ₹10,000 असेल तर अशा योजनेचा त्यांना इथं लाभ मिळणार नाही. भविष्यात योजनेसाठी अडचणी इथं जाऊ शकते. तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली की नाही लगेच तुम्ही तपासा. ज्यांनी कोणाची ई पीक पाहणी राहिलेली असेल तर ते कशा पद्धतीने इथं करायचे आहे. आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर लगेच बघा.